हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. माझ्या प्रेग्नन्सीचा चालू आहे 8 मंथ आणि मी तुम्हाला आज फुल डे रुटीन दाखवणार आहे. सो तुम्हाला पण हेल्प होऊन जाईल मी काय करते आणि मी काय खाते. सो व्हिडिओ स्टार्ट करूया. सकाळी उठून मी ब्रश वगैरे केला, त्यानंतर माझी मळमळीची गोळी घेतली. सो याच्याशिवाय मला काहीच काम होत नाही आणि काहीच सुधरत नाही. सो सकाळी आणि संध्याकाळी मी हे एक टॅबलेट घेत असते. भरपूर जास्त पाणी पिले, कारण पाणी पिण्यासाठी तर सांगितलेलंच आहे. दिवसातून 12 ते 13 ग्लास पाणी पिलंच पाहिजे. त्यानंतर मी एक गूळ शेंगदाण्याचा लाडू खाल्ला. यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, लोहाची कमतरता पण भरून निघते आणि मी याचा धोका टाळतो, कारण की ब्लड कमी असल्याने तो गूळ शेंगदाणे खायचेच असते. सो मी ते लाडू बनवून ठेवलेले, ते लाडू मी पहिले खाते. त्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे केली आणि एक नारळ पाणी पिले. नारळ पाणीना भरपूर जास्त पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम यासारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात, ज्यामुळे गरोदरपणात डिहायड्रेशन होत नाही आणि ऊर्जा टिकून राहते. थकवा आणि मळमळ पण दूर करते. गरोदरपणाच्या सुरुवातीला नारळ पाणी घेतलंच पाहिजे, कारण की मॉर्निंग सिकनेस पण याने कमी होतो. नंतर मी घरातले थोडेसे कामं केलेत, बेड वगैरे आवरला, थोडेसे ड्रायफ्रुट्स खाल्ले. बदाम तर मी भिजवूनच खात असते, सो बदाम भिजवले. मस्त असं वॉक करूनच खाल्ले, कारण की बाहेर ना खूप जास्त पाऊस चालू होता आणि बाहेर तर वॉक करू शकत नाही. सो मी असंच वॉक करत खाल्ले. त्यानंतर ना मी देवपूजा केली. मस्त अशी फुलं तोडून आणले होते, फुलं आलेले आहेत कारण पाऊस चालू आहे ना, तर छान पूजा करून घेतली. थोडंसं बुक वगैरे वाचलं. त्यानंतर मी एक ॲपल आणि एक केळी खाल्ली. प्रेग्नन्सीमध्ये सफरचंद खाणं ना बाळासाठी नाही, आईसाठी पण खूप चांगलं असतं, कारण यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि लोह आणि गरोदरपणा त्याचा थकवा दूर करतात, पचनक्रिया पण सुधारतात. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवून अशक्तपणा रोखता येतो, म्हणूनच सफरचंद खाल्लं पाहिजे. त्यानंतर मी एक केळी पण खाल्ली. केळी ही मळमळ कमी करते आणि ऊर्जा पण देते. त्यानंतर मला जेवणाची तयारी करायची होती. सो मी मस्त शेवग्याच्या शेंगा आणि पोळी बनवली आणि भरपूर जास्त पाणी पिण्याचं तर सांगितलेलंच आहे. सो मी 1 ग्लास पाणी पिले. कामं करता करता पाणी प्यायलाच पाहिजे. त्यानंतर बाहेर बघितलं तर पाऊस चालू होता. सो मी तुम्हाला पूर्ण वातावरण दाखवते. एवढे छान माझे झाडं झालेत ना, की उन्हाळ्यात पूर्ण सुकून गेले होते. छान छान त्याला फुलं आले, जे एवढं बघून ना खूप भारी वाटतं, कारण हिरवं हिरवं पूर्ण वातावरण दिसतं. त्यानंतर मी आहूनला म्हटलं आपण जेवण करूया, कारण की 11 वाजले होते. सो मी मस्त असं जेवायला घेतलं. आम्ही 2 जण जेवायला बसलो आणि जेवताना ना आहो तारक मेहता लावतात. सो आम्ही तारक मेहता एन्जॉय करून मस्त असं जेवण करून घेतलं. तुम्ही ना प्रेग्नन्सीमध्ये सॅलड घ्यायचा, कारण की त्याच्यामध्ये काकडी किंवा बीट वगैरे अशा गोष्टी घ्यायच्या. त्यानंतर ना जेवण झाल्यावर बघितलं तर वातावरण एवढं छान झालं होतं. पूर्ण निळं निळं आभाळ झालं होतं, पाऊस गेलेला होता, थोडंसं ऊन पडलं. मी रात्रीच्या वेळेस ना काल गुलाबजामुन बनवले होते, कारण मला क्रेविंग होत होते गुलाबजामुन खाण्याची. सो मी मस्त गुलाबजामुन खाऊन घेतले. त्यानंतर माझी सप्लिमेंट होती जेवण झाल्याच्या नंतर आयरनची. सो मी माझी सप्लिमेंट घेतली आणि माझ्या आऊला मी म्हटलं की मला ना खूप जास्त सँडविच खाण्याची इच्छा होत आहे. सो त्याने मला सगळं कापून वगैरे दिलं, पूर्ण तयारी करून दिली होती. माझ्याकडनं सँडविच मेकर आहे, जे मी लग्नाच्या वेळेस घेतलं होतं. 600 किंवा 700 रुपयाला घेतलं होतं. तर खूप छान सँडविच मेकर आहे. आता त्याला 2 वर्ष झाले. छान असं बाहेरसारखं सँडविच बनतं त्याच्यामध्ये. सो मी थोडीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. ब्रेड घेतलं मी, त्याच्या साईडचा भाग कापून घेतला. त्यानंतर त्याच्यावरती ना मी बटर लावलं. बटर लावल्यानंतर त्यावरती ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस पण टाकू शकतो. सो मी दोन्ही पण टाकलं होतं. त्याला पूर्ण सॉस लावून घ्यायचा. त्यानंतर जेवढे पण व्हेजिटेबल कापलेले असं शिमला मिरची, टॅमॅटो, काकडी, कांदा तर त्याला पाहिजेच, कारण त्याशिवाय टेस्ट येत नाही. सो मी सगळे व्हेजिटेबल टाकले. त्यानंतर थोडासा चाट मसाला टाकला, थोडंसं चीज पण टाकलं. चीज आपण वरतून पण टाकायचं असतं. सो मी आतमध्ये थोडंसं चीज टाकलं. त्यानंतर त्याला थोडंसं कोथिंबीरनी हे केलं आणि लगेच सँडविच मेकरमध्ये ठेवलं. सो सँडविच मेकरमध्ये एवढं छान सँडविच होतं ना, मस्त असं सँडविच झालं. सँडविच थोडंसं भाजलं की त्यावरती ना बटर लावायचं दोन्ही साईडनी परत, आणि थोडंसं अजून सँडविच भाजून द्यायचं, कारण की एकदम कुरकुरीत लागतं. त्यानंतर मग त्याच्यावरती चीज टाकायचं. चीज टाकल्यानंतर मेयोनीज आणि आपलं टॅमॅटो सॉस टाकायचं. खरंच खूप टेस्टी सँडविच लागतं. मी मस्त माझी क्रेविंग पूर्ण करून घेतली, छान असं सँडविच खाल्लं. त्यानंतर रात्रीच्या वेळेस ना आमच्या इकडे बाळू मामाच्या मेंढ्या आलेल्या. सो 2-3 दिवसापासून आम्हाला जायचं होतं, पण पाऊस चालू होता, सो जाणं झालं नाही. तर आम्ही बाळू मामाच्या मेंढ्याचं दर्शन वगैरे करायला गेलो होतो. तिथं आमचे छान असे दर्शन झाले. तिथे जेवण वगैरे बनवत होते सगळेजण, कारण की रात्रीच्या वेळेस तिथे जेवण असून एवढी जास्त गर्दी होती ना, सेम असं जत्रा भरल्यासारखं वाटत होतं. मला तर खूप भारी वाटत होतं. रात्रीचा टाईम होता, सो पाऊस होता थोडा थोडा चालू, तर सगळेजण लोक आले होते दर्शनासाठी. सो आम्ही दर्शन वगैरे केलं, घराकडे आलो. रात्रीच्या वेळेस मी थोडंसं राईस वगैरे खाल्ला होता आणि माझं प्रोटीन दूध घेतलं, कारण की मी त्याच्यामध्ये केसर पण टाकते. सो तेव्हा मला बरं वाटतं दूध पिल्यानंतर. रात्री झोप पण छान लागते.
आणि दूध घेणं तर बाळासाठी फायदेशीर असतं. जर तुम्हालाही प्रोटीनचं दूध दिलं असेल, प्रोटीन पावडर, सो तुम्ही त्यासोबत घेऊ शकता. व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.